आणि याची एक गंमत दाखवते. तसंच घरामध्ये ट्यूबलाईट नाही आहेत. इथे हॉलमध्ये बघू शकता वरती कुठेही. करूया रो अनबॉक्सिंग. आई बोल. आता उशीर झालं. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:35 आणि आत्ता मी व्लॉग शूट करायला घेतलाय. रात्रीचे 9:30 झालेत तरी बाहेर तुम्ही बघू शकता अजून लख्ख प्रकाश आहे बाहेर. सुरुवातीच्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की तेव्हा सनसेट रात्रीचे 8-8:30 वाजता व्हायचा, पण आता 9:45-10 वाजता सनसेट होतो इथे. त्यामुळे घरात सुद्धा तुम्ही बघू शकता अजून छान उजेड आहे. आमचं रात्रीचं जेवण झालेलं आहे. माझं सगळं आवरून सुद्धा झालंय. आणि एक नवीन वस्तू आज आम्ही आणलेली आहे. त्याचं अनबॉक्सिंग खरं तर मी आत्ता करणार आहे. करूया रो अनबॉक्सिंग. आणि ती वस्तू आहे ते म्हणजे हे 2 फॅन्स. हां, पहिले तो मोठावाला घे, तो करूया आधी. हे ना स्टँड असणार, ह्याच्यावरती फॅन उभा करायचा. आई बोल. आता उशीर झालं की आता वारा मिळाला. हे बघा, हे असे सगळे पार्ट्स त्याचे मिळालेले आहेत. आणि मेन पार्ट तर हाय. हे कुठलीही गोष्ट तुम्ही आणली तरी ती तुम्हालाच लावायला लागते. फॅन आपल्याला कसा लावायचा त्याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स इथे त्यांनी दिलेल्या आहेत. थांब, हे लास्टला लागेल आपल्याला, कारण हे सोड. हेवी आहे. हो मग. आई हे पहिले करायचं का? हो, हे असं लावायचं. पण मला माहिती नाही हे लागणार कुठे. थांब ना. आई हे तू लावलंस ना? हो अच्छा, म्हणजे फुल आतमध्ये. हो मग, नाही तर फॅन पडणार नाही का? हा. हा असं. हे बघ, हे झाली हाईट. हे बघ, हे लागलं ह्याच्यात. हे हां, ते लावायचं. आण. हां, लाव आता. हातानेच फिरवतोयस का आधी? एक फॅन आमचा इथे लावून तयार झालेला आहे. थांबा, आपण इथे तो लावून बघूया लागतोय का. प्लग त्याचा आम्ही इथे लावलेला आहे. आणि आता चालू करताना हे बघ, इथे फिरवायचं ह्या साईडला. झालं चालू? फायनली आमचा पहिला फॅन लावून झालेला आहे. आणि हा जो मोठा फॅन आहे हा बेडरूममध्ये ठेवायचा आहे. बेडरूममध्ये असा इथे फॅन आम्ही ठेवलाय. आता राहूच्या रूमचा फॅन आपण लावूया. राहूचा फॅन पण सेमच लावायचा आहे आपल्याला, फक्त एकच वेगळी गोष्ट आहे, इथे खाली त्याला स्क्रू फिक्स करायचे आहे. तेवढं झालं की फॅन रेडी. तुला येणार का उचलता? नाही, मी आणतेच. चालू. हा तर डिरेक्टली 3ला जातो. झोपून बघ. अजून थोडंसं पुढे ॲडजस्ट करायला लागेल आपल्याला. दोन्ही बेडरूममध्ये फॅन लावून झालेले आहेत. आता फॅन हे आम्ही का घेतले तर जर तुम्ही घर बघितलं, इथे हॉलमध्ये बघू शकता वरती कुठेही फॅन नाही आहे. या बेडरूममध्ये सुद्धा कुठेही फॅन नाही आहे आणि इथे सुद्धा नाही आहे. आता घरामध्ये फॅन का नाही आहे तर जनरली कॅनडामध्ये उन्हाळा इतका जाणवत नाही. कायम थंड वातावरण असतं. म्हणजे आता जसं मी म्हटलं, उन्हाळा आत्ता सुरू झालेला आहे. तर आम्ही थोडीशी माहिती घेतल्यानंतर ह्या वर्षी उन्हाळा जास्त वाढलेला आहे. नाहीतर इथे उन्हाळ्यातसुद्धा नॉर्मल टेम्परेचर हे 24 डिग्री 25 डिग्री आणि पाऊस सतत असतो व्हॅन्कुवरमध्ये. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गरम होत नाही इथे. पण यंदा इथे उन्हाळा प्रचंड आहे आणि त्यामुळे आम्हाला 2 फॅन आणायला लागले. जनरली इथे अशी घरांमध्ये हीटर सिस्टीम आहे आणि त्या हीटरचं ऑपरेटिंग तुम्ही इथे करू शकता. आणि व्हेंटिलेशनसाठी इथे अशा खिडक्या तुम्ही ओपन करू शकता. ही आता खिडकी आपण अशी करून ओपन करू शकतो की तुम्हाला छान वारा येतो. थंडीच्या दिवसांसाठी अजून एक गोष्ट इथे असते ती म्हणजे ही फायर प्लेस. ह्यात आतमध्ये तुम्ही बघू शकता इकडे ही लाकडं आहेत आणि या वेंटमधनं जर बाहेर बर्फ पडत असेल तर घरात छान ऊब तयार होते. त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम इथे दिलेला आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर मग काही दिवस आम्ही असंच करायचो, कारण पाऊस पडायला लागला की परत थंड वाटायला लागायचं. आणि मग जर आम्हाला असं वाटलं की जरा गरम होतं आहे आपल्याला तर मग खिडक्या उघड्या ठेवा किंवा मग हे दार उघडं ठेवा असं आम्ही करायचो. पण मागचा हा जो आठवडा होता त्या आठवड्यात प्रचंड टेम्परेचर होतं इथे. म्हणजे रोज बघायला गेलं तर 30, 29, 31 असंच टेम्परेचर होतं. आणि आज खरं तर आम्हाला खूप जास्त गरम झालं. आत्ता पण तुम्ही बघू शकता मला इतका घाम आलेला आहे. त्याच्यामुळे मग आम्ही आज म्हटलं की नाही, आपण 2 फॅन तरी घेऊन येऊया. म्हणजे आता कॅनडात येऊन आम्हाला 6 महिने झालेले आहेत.
आजच्या दिवसापर्यंत आमचं असं होतं की फॅनची गरज नाही आहे, कारण तेवढं टेम्परेचर जातच नव्हतं. आता जुलै आणि ऑगस्ट अजून 2 महिने उन्हाळा आहे. तसं फॅनचं मी तुम्हाला दाखवलं की इथे कुठेही फॅन नाही आहे. तसंच इथे तुम्ही बघू शकता भिंतीवरती कुठेही तुम्हाला इथे ट्यूबलाईट दिसणार नाहीत. हॉलमध्ये फक्त इथे आम्हाला एक असा लॅम्प लावून मिळालेला आहे. साधारण हा जो डायनिंग एरिया म्हणू शकतो, इथे जर तुम्ही डायनिंग टेबल ठेवलं तर त्या एरिया पुरता हा एक लॅम्प इथे आहे. नाहीतर इथे कुठेही वरती तुम्ही बघू शकता लाईट नाही आहे. आता आम्ही जिथे राहतो तिथे तरी आम्हाला हे नाही मिळालं आहे. काही भागांमध्ये असतात. ॲक्च्युली ना इथे प्रत्येक भागात टेम्परेचर वेगवेगळं असतं. आता इथे जर ऊन असेल तर वेगळ्या भागामध्ये कदाचित बर्फसुद्धा पडू शकतो किंवा पाऊससुद्धा चालू असेल. असं वेगवेगळं क्लायमेट असतं. इथे जर आत्ता तुम्ही बाहेर बघाल तर शक्यतो इथे ना लॅम्प सिस्टीम आहे. सगळ्यांच्या घरामध्ये असे लॅम्प लावलेले असतात. आणि बहुतेक गोष्टी ना मी इथे आल्यानंतर गुगलवरती वाचून जाणून घेतलेल्या आहेत. तर तेव्हा मला एक गोष्ट इथे कळली की शक्यतो इथे लोक ऑफिसवरनं घरी आली आणि मग घरी आल्यानंतर दिवसभराचा जो थकवा आहे किंवा एक आपण म्हणतो पीस आपल्याला पाहिजे असेल, शांतता हवी असेल, तर इथे घरांमध्ये असे डीम लाईट असतात की ज्याने छान शांत वाटेल, आपण आपला वेळ घालवू शकतो. कधीतरी असं होतं लाईट लागल्यानंतर एकदम असं भगभग वाटते सगळीकडे किंवा खूप उजेड आहे, त्याने सुद्धा कधीतरी आपल्याला दमायला होतं. त्याच्यामुळे हे एक रिझन माझ्या वाचण्यात आलं होतं की लोक मग ऑफिसवरून आल्यानंतर छान असे डीम लाईट लावायचे, त्यात डिनर करायचं, छान मी टाईम एन्जॉय करायचा, फॅमिलीबरोबर टाईम एन्जॉय करायचा. एक छान असं पीसफुल वाटतं. की तुम्हाला मी दाखवते. हा लाईट बंद करूया आपण आणि हा लॅम्प चालू करूया. इतकं कोझी वाटतं. तुम्हीच आत्ता हॉलचा लूक बघू शकता. हा लॅम्प लागल्यानंतर एक छान असा मंद प्रकाश पडतो. दररोज जेवण झालं की छान आम्ही तिघंजण बसून आमचा एक फॅमिली टाईम आम्ही इथे स्पेंड करतो. तसंच किचनमध्ये हे लाईट्स दिलेले आहेत. घरात आल्या आल्या हा एक लॅम्प आहे. जसा हॉलमध्ये तो एक लॅम्प आहे तसा एक इथे आहे. बाल्कनीमध्ये हा व्हाईट कलरचा लाईट आहे. त्याच्यामुळे बाल्कनीमध्ये पण रात्री आपण बसलो, शक्यतो तर आम्ही हा लाईट लावतच नाही, कारण लाईट बंद करूनच बाहेर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं, एकदम शांत. पॅसेजसाठी अगेन तसाच एक लॅम्प आहे. आता ह्या बेडरूममध्ये मग आम्ही हा एक लॅम्प आणला होता अगदी सुरुवातीला. या रूममध्ये सुद्धा प्रकाश पडतो. इथे पण सेम खाली हीटर दिलेलं आहे आम्हाला. तिन्ही बेडरूममध्ये आम्हाला हीटर्स आहेत. आणि हा लाईट बंद केला की अगदीच जर एक असा छोटा लाईट हवा असेल तर हा एक मी असा मून लाईटसुद्धा आणलेला आहे. छान मंद प्रकाश पडतो. अगदी जर तुम्हाला हा मोठा लाईट नको असेल तर हा सुद्धा लावू शकतो. आणि बेडरूममध्ये हा एक असा मोठा लॅम्प आम्ही लावलाय. आत्ता मी त्याची जागा जरा चेंज केली आहे कारण फॅन इथे ठेवलाय. तर असा एक वेगळा फरक इथे आल्यानंतर आम्हाला बघायला मिळाला आणि म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. कारण जनरली भारतात असताना ट्यूबलाईट आणि फॅन हे तर घरात मस्ट आहे. AC असतो आपल्याकडे. पण इथे मी जसं म्हटलं प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक भागात जसं हवामान आहे तशा घरांच्या रचना असतात. जसं आता इथे तुम्ही बघितलं हीटर सिस्टीम आहे, तसंच काही काही घरांमध्ये सेंट्रलाइज AC आणि हीटर दोन्ही असतं. काही घरांमध्ये हीटर असतो, फॅन जसा आपल्याकडे फॅन असतो तसा कदाचित प्रॉपर फॅनसुद्धा असतो. किंवा मग आपल्याकडे जसे आपण म्हणतो कूलर मिळतात तसेही इथे कूलर मिळतात. पण प्रत्येक भागात जसं वातावरण आहे त्यानुसार प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये त्या सोयी करत असतो. आणि आता हे 6 महिने झाल्यानंतर जसं म्हटलं इथे प्रचंड थंडी असते, त्याच्यामुळे हीटर आम्हाला लागायचा कायम. पण गेल्या आठवड्यामध्ये आम्हाला प्रचंड इथे ऊन म्हणजे जाणवायला लागलं की नाही आपल्याला ॲटलिस्ट 2 फॅन हवेत. आणि म्हणून आज हे आम्ही फॅन घेऊन आलेलो आहोत. आणि चला आता बाकीचा जो सगळा पसारा आहे तो आवरून घ्यायचा आहे. व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाय बाय.